नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे। प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय म्हणून जगा। खरा आनंद इतरांना आनंदात करण्यात आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती में अवैध धंधों पर शिकंजा। मीडिया के दबाव और पुलिस आयुक्त अरविंद चावरिया की सख्ती से जुआ अड्डा, मटका और चक्री पर रोक। शहर में लंबे समय से खुलेआम चल रहे अवैध धंधों पर आखिरकार पुलिस ने कार्रवाई शुरू कर दी है। पुलिस आयुक्त अरविंद चावरिया के नेतृत्व में जुआ घर, सट्टा मटका और 1 मिनट चक्री जैसे कुख्यात धंधों पर शिकंजा कसा गया है। अवैध कारोबार का फैलाव। पुलिस आयुक्त अरविंद चावरिया के कारभार संभालने के शुरुआती दिनों में कुछ रेड जरूर हुई, लेकिन जल्द ही इन धंधों को जैसे किसी का संरक्षण मिल गया। हर गली मोहल्ले में जुए के अड्डे सक्रिय हो गए। करीब 100 से अधिक चक्री शॉप्स खुल गई। सट्टा मटका और जुआ का कारोबार संगठित रूप से चलने लगा। पुलिस कर्मियों की हत्या और सदन में गूंज। इसी बीच 2 पुलिस कर्मियों की हत्या ने अमरावती को हिला दिया। पिछले 25 वर्षों में शहर इतनी बदनामी का शिकार नहीं हुआ था। विधानसभा में विधायक सुलभा खोड़के और विधान परिषद के विधायक संजय खोड़के ने मुद्दा उठाकर पुलिस की नाकामी उजागर की। आजच 8 दिवसाच्या आधी एक एएसआय पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला, दिवसाडोळा खून झाला। म्हणजे पोलीस पीएसआयचा जर खून होत असेल, या माध्यमातून होत असेल तर म्हणजे किती गंभीर प्रकरण झाले। या माध्यमातून मधल्या पिरियडमध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी चाकूचे वार सुद्धा झाले, त्यानंतर गोळीबार सुद्धा अमरावती शहरामध्ये झालाय। म्हणजे अमरावती शहर हे कुठल्या गुन्हेगारीच्या माध्यमातून पुढे जात आहे की काय, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी अमरावती शहरामध्ये झालं। सरेआम अमरावती को क्राइम कैपिटल और अपराध नगरी कहकर संबोधित किया गया। पुलिस सब इन्स्पेक्टर त्याचा खून झाला आणि इतका निर्गुणपणे खून झालाय की आपण इमॅजिन करू शकत नाही। क्राइम मोठ्या प्रमाणात वाढलाय। आमचं अमरावती हे ड्रग्स हब झाल्यासारखी परिस्थिती आज आहे। प्रत्येक ठिकाणी 12, 13, 14 वर्षाची मुलं हे ड्रग्स पोचवतात आणि त्याच्यामुळे आज मोठी निर्माण झालेली आहे। तसं जर पाहिलं तर गुटखा, लॉटरी, चक्री लॉटरी, त्याच्यानंतर क्रिकेटचा सट्टा, असं हे सर्व 2 नंबरचे बिझनेस, 2 नंबरचा प्रश्न हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे अमरावतीचा क्राइम मोठ्या प्रमाणात वाढलेला है। मीडिया का दबाव और पुलिस की कार्यवाही। इस बार सबसे बड़ी भूमिका मीडिया ने निभाई। पहली बार स्थानीय और राज्य स्तरीय मीडिया ने इतनी सख्ती से आवाज उठाई। लगातार खबरें चलने और रिपोर्ट प्रकाशित होने से प्रशासन पर दबाव बढ़ा। मजबूर होकर पुलिस को कार्यवाही करनी पड़ी और अवैध धंधों पर शिकंजा कसना पड़ा। पुलिस का कड़ा कदम। क्राइम डिपार्टमेंट के चार्ज बदले गए।
क्राइम ब्रांच का पुनर्गठन किया गया। सभी थानों से डीबी यानी डिटेक्टिव ब्रांच स्क्वाड हटाया गया। अवैध धंधों पर शिकंजा, जुआ घर बंद कराए गए। सट्टा मटका के अड्डों पर कार्रवाई हुई। चक्री शॉप्स पूरी तरह से बंद कर दी गई। जनता में नई चर्चा। शहरवासियों का कहना है कि यह कदम स्वागत योग्य है, लेकिन साथ ही शहर में चर्चा यह भी है कि अब जब ये धंधे फिर से शुरू होंगे तो और महंगे हो जाएंगे, क्योंकि 2 माह की बंदी की भरपाई पुलिस वसूल कर ही करेगी। यह तंज जनता की उस नाराजगी को दिखाता है जो पुलिस की कार्यशैली को लेकर अब भी बनी हुई है। अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात भटक्या समूहाच्या नागरिकांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर आज मोठी कारवाई करण्यात आली आहे। अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरलेल्या या अतिक्रमणाविरुद्ध अखेर पाऊल उचलण्यात आलं आहे। पण ही कारवाई सोपी नव्हती। पोलिसांवर भाजी आणि रस्सा फेकण्यात आला। जोरदार बाचाबाची झाली। ही कारवाई यशस्वी झाली का आणि यापुढे काय होणार, पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहरातील राजकमल ते मालवीय चौक या उड्डाण पुलाखाली अनेक महिन्यांपासून पारधी समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केले होते। त्यामुळे वाहन पार्किंगची जागा अडकली होती आणि परिसरातील रहदारीवरही परिणाम होत होता। प्रशासनाने अनेकदा कारवाईचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला। मात्र सिटी न्यूजने हा विषय प्रभावीपणे उचलून धरल्यावर माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनीही यात लक्ष घातले आणि अखेर प्रशासन जागे झाले। सिटी कोतवाली पोलीस आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज संयुक्तपणे मोठी कारवाई सुरू केली। मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि मनपाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, पण ही कार्यवाही सोपी नव्हती। अतिक्रमण हटवताना पारधी समाजातील महिलांनी पोलिसांना तीव्र विरोध केला। त्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर भाजी आणि रस्सा फेकला। यावेळी पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी बाचाबाचीही झाली। या कार्यवाही दरम्यान अतिक्रमण विभागाने मोठ्या प्रमाणात घुमंतू लोकांचे साहित्य जप्त केले। काही काळासाठी या कारवाईने दिलासा मिळाला असला तरी अनेक वेळा हे लोक पुन्हा त्याच ठिकाणी परत येतात। त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी सुटेल का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। या कार्यवाहीमुळे प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अमरावती शहरातील उड्डाणपुलाखाली अतिक्रमणाची सध्या स्थिती, प्रशासनाने आज कारवाई केली असली तरी हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो। यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा काही दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती निर्माण होऊ शकते। प्रशासनाने या लोकांचे पुनर्वसन करून ही समस्या मुळापासून दूर करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। अमरावतीतील नवाते चौपाटीवर मनपा आणि वाहतूक विभागाने एक मोठी कारवाई केली होती। रस्त्यावर लागलेल्या जवळपास 50 पेक्षा जास्त दुकाने हटविण्यात आली होती, ज्यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा दूर झाला होता आणि अपघाताचा धोकाही कमी झाला होता। पण आता परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाली आहे। रस्त्यावर पुन्हा 25 पेक्षा जास्त दुकाने लागली आहेत। ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात, ज्यामुळे संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहेत आणि अपघाताचा धोका वाढला आहे। आज आपण या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत। अमरावती शहर जिथे काही महिन्यांपूर्वी मनपा मिशन फ्री फुटपाथची सुरुवात झाली होती। या मिशन अंतर्गत शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जोरदार कार्यवाही करण्यात आली, पण जसा जसा वेळ गेला ही कार्यवाही थंडावली आणि अतिक्रमण करणाऱ्यांनी पुन्हा आपले बस्तान बसवले आहे। 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे। नवातेवरील अमरावतीची प्रसिद्ध चौपाटी जिथे 50 पेक्षा जास्त दुकाने लागायची, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक विभागाने मिळून इथले अतिक्रमण काढले होते। त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्याही हटवल्या होत्या, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा येत होता आणि अपघाताची शक्यता होती। पण आज तीच जुनी परिस्थिती परत आली आहे। 25 पेक्षा जास्त दुकाने पुन्हा रस्त्यावर थाटली गेली आहेत। ग्राहकांच्या गाड्या रस्त्यांपर्यंत उभ्या असतात, ज्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो। संध्याकाळच्या वेळी हा मुख्य रस्ता असल्याने इथे वाहतूक जास्त असते।
त्यामुळे इथे वाहतूक पोलिसांची नेमणूक असणेही खूप महत्त्वाचे आहे. मनपा कारवाईनंतरही दुकाने पुन्हा रस्त्यावर येणे हे प्रशासनासाठी एक आव्हान आहे. आता अतिक्रमण विभाग यावर काय कार्यवाही करतो हे पाहणे बाकी आहे. तर युती नवाते चौपाटीवरील परिस्थितीची माहिती, प्रशासनाने केलेली कारवाई जी काही दिवसांसाठी यशस्वी झाली होती ती आता पुन्हा निष्प्रभ होताना दिसत आहे. आता पाहायचं आहे की मनपाचा अतिक्रमण विभाग यावर पुन्हा काय पावले उचलतो. शहर सुंदर आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांचीही आहे. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपण अमरावतीच्या विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेबद्दल बोलणार आहोत. राजकमल चौक ते रेल्वे पूल बंद झाल्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुख्य चौकांमध्ये प्रचंड गर्दी असूनही वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी दिसत नाही. सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यावर काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडली आहे. शहरातील मुख्य रस्ते, विशेषतः राजकमल चौक, मालवीय चौक आणि इरविन चौकामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. रेल्वे पूल बंद झाल्यामुळे सर्व वाहतूक या मार्गांवर वळवली गेली आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. वाहतूक विभागाचे कर्मचारी या ठिकाणी कुठेच दिसत नाहीत. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे वाहन चालक मनमानी करीत आहेत आणि वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याचा परिणाम म्हणून वाहतूक कोंडी वाढली असून नागरिकांना रोज अनेक तास रस्त्यावर अडकून पडावं लागतंय. अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेत पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी असूनही परिस्थिती का निर्माण झाली हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः पर्यायी मार्गांची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. तर होती अमरावतीमधील वाहतूक कोंडीची सध्याची स्थिती. शहरातील महत्त्वाचा रेल्वे पूल बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत रेल्वे पूल पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत नागरिकांसाठी योग्य पर्यायी मार्गाची सोय करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. आम्ही या समस्येवर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. अमरावतीत रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची हाल अपेष्टा वाढल्या आहेत. पहिल्या टप्प्यात घरकुलाचा निधी मिळाला असला तरी दुसऱ्या टप्प्याचा निधी अद्याप मिळाला नाही. आज या तातडीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लाभार्थ्यांनी थेट भीक मागू आंदोलन केले. अमरावती शहरातील हजारो रमाई आंबेडकर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून पहिल्या टप्प्याचा निधी उपलब्ध झाला होता, परंतु कित्येक महिने उलटूनही दुसऱ्या टप्प्याचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे घरकुल बांधकाम निधी अभावी ठप्प झाले असून अनेकांचे घरकुल अर्धवट अवस्थेत पडून आहेत. तोंडावर पावसाळा असूनही लाभार्थी कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जण घरकुलावरच अवलंबून असून त्यांची राहण्याची समस्या तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देत भीक मागू आंदोलन केले. हातात रिकामे भांडे, ताटली घेऊन आम्हाला घरासाठी निधी द्या अशी मागणी लाभार्थ्यांनी केली. लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे आणि तातडीने दुसऱ्या टप्प्याचा निधी मंजूर करावा, अन्यथा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय. रमाबाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे आंदोलन हे शासनाच्या दुर्लक्षाविरोधातली आक्रोशाची हाक आहे. शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला नाही तर हे आंदोलन आणखी मोठे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रातील शेतीत क्रांती घडून आणण्यासाठी राज्य सरकारने 25,000 कोटीचा कृषी आराखडा तयार केला आहे। या आराखड्याची अंमलबजावणी आणि कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर नुकतेच अमरावतीमध्ये एक महत्त्वाचे चर्चासत्र पार पडले। या चर्चासत्रात आमदार संजय खोडके यांनी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या मोठ्या जबाबदारीवर प्रकाश टाकला। चला पाहूया या चर्चासत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे। राज्याच्या कृषी विकासासाठी पुढील 5 वर्षांसाठी 25,000 कोटींचा महत्त्वाकांक्षी आराखडा जाहीर करण्यात आला आहे। दरवर्षी 5,000 कोटी खर्च करण्याची शासनाची तयारी आहे। त्यामुळे कृषी क्षेत्रातील अनेक आर्थिक अडचणी दूर होणार असून चांगली गुंतवणूक शक्य होणार आहे। मात्र या आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आहे। अमरावती येथील कृषी मित्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आमदार संजय खोडके यांनी यावर मार्गदर्शन केले। आमदार खोडके म्हणाले की कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक हे या कामातील महत्त्वाची दुवे आहेत। ते प्रत्यक्ष फील्डवर काम करत असल्याने त्यांना शेतीतल्या अडचणींची नेमकी माहिती असते। त्यामुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी असलेला आकृतीबंध प्रस्ताव लवकरच मंजूर व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी विदर्भातील कृषी क्षेत्रातील मागासलेपणावरही चिंता व्यक्त केली। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कृषी योजनांचा मोठा फायदा मिळतो, पण विदर्भ अजूनही मागे आहे। विदर्भात कृषी विकासाला चालना देण्यासाठी कृषी अधिकारी, व्यावसायिक, तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे। अमरावती विभागातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून आवाज उठवला तरच न्याय मिळेल असे आवाहनही त्यांनी केले। या चळवळीला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी कृषी पदवीधर पतसंस्था स्थापन करण्यात आल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला। या चर्चासत्रात कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि अधिकारी यांनी शेतीपुढील समस्या आणि आव्हानांवर सखोल चर्चा केली। कृषी मित्र प्रतिष्ठान भविष्यात शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शनी आणि मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। अमरावतीतील कृषी चर्चासत्रातील काही महत्त्वाचे क्षण। आमदार संजय खोडके यांनी सांगितल्याप्रमाणे कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन काम केल्यास विदर्भातील शेती नक्कीच समृद्ध होईल। 25,000 कोटीच्या आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करून राज्याच्या कृषी क्षेत्रात एक नवीन क्रांती घडून आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे। कृषी विकासाची ही चळवळ नक्कीच यशस्वी होईल अशी आशा आहे। एसटी महामंडळ म्हणजे सामान्य जनतेचा जीव की प्राण, पण आज या जनतेलाच प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे। महाराष्ट्रात एसटी बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत। कुठे गाडी बंद पडतय तर कुठे एसीतून हवा निघायच्या जागी पाण्याचे थेंब थेंब गळतय। प्रवाशांच्या या हालअपेष्टेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते का असा प्रश्न निर्माण झाला आहे। अमरावती ते अकोला शिवसाई बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोठा प्रश्न उपस्थित केलाय। या बसमधील एसीतून ज्या ठिकाणाहून हवा येते त्या ठिकाणाहून पाणी गळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या बसेसवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे फोटो झळकले जातात, मात्र प्रत्यक्षात बसची अवस्था कशी आहे हे या घटनेतून स्पष्ट होते। सामान्य प्रवाशांच्या म्हणण्यानुसार कुठे गाड्या रस्त्यात बंद पडतात तर कुठे बसमध्ये तांत्रिक बिघाड होतो आणि कुठे तर एसीतून पाण्याचे थेंब गळतात। तिकिटाचे दर वाढले पण सुविधा काही सुधारल्या नाहीत अशी जनतेची ओरड आहे। सरकार, एसटी महामंडळ, डेपो मॅनेजर आणि लोकप्रतिनिधी, दोष कुणाचा हा प्रश्न प्रवाशांच्या मनात आहे। संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचाच आधार घेत प्रवासी गावागावात जातात, मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार उघडकीस येत आहे। बाहेरून फोटोचा दिखावा पण आत मात्र प्रवाशांना त्रास अशी टीका होत आहे। एसटी महामंडळाने सामान्य प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची वेळ आली आहे। तिकीट दर वाढले पण सुविधा मात्र जशाच्या तशा आहेत। आता प्रश्न असा आहे की जनतेचे हाल कधी थांबणार आणि या दुरावस्थेला पूर्णविराम कोण लावणार। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। जुन्या वादातून एका तरुणावर चाकू, तलवार आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला। ही घटना शहराच्या मुख्य चौकात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना घडली। या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना दर्यापूर शहरातील बाभळी टी पॉइंटवर घडली। पीडित तरुणाचे नाव रजत जाधव असून तो त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना अचानक 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला। हल्लेखोरांनी सुरुवातीला त्याच्यावर चाकू आणि तलवारीने वार केले आणि त्यानंतर दगडानेही मारहाण केली।
या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली। पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रजत जाधव यांना तात्काळ उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले। ही घटना जुन्या वैमनस्यातून घडली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। दर्यापूर सारख्या शांत शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीसारख्या मोठ्या कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत आणि लवकरच या घटनेमागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे। आपण महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाविषयी बोलणार आहोत। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे स्टेशन जे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 39 कोटी रुपयाच्या खर्चातून सुंदर आणि आधुनिक बनविण्याचे काम सुरू आहे। या कामामुळे स्टेशनचा चेहरा मोहरा नक्कीच बदलणार आहेत। पण या विकास कामादरम्यान एक मोठी समस्या समोर आली आहे, ती म्हणजे प्रवाशांना स्टेशनचा मुख्य प्रवेशद्वार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। करोडो रुपये खर्चूनही प्रवाशांची ही गैरसोय का? अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमुळे बडनेरा रेल्वे स्टेशनचे सौंदर्य वाढले आहे। स्टेशनवर नवीन सुविधा उपलब्ध होत आहेत, प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जात आहे आणि प्रवाशांसाठी उत्तम व्यवस्था केली जात आहे। मात्र या सर्व सुधारणा होत असताना स्टेशनचा मुख्य प्रवेशद्वार कुठे आहे हेच प्रवाशांना कळत नाहीये। स्टेशनचा नवी वस्ती भागातील प्रवेशद्वार बाहेरच्या प्रवाशांना सहज दिसत नाही। त्यामुळे अनेक प्रवाशांना स्थानिकांकडून किंवा वाहतूक पोलिसांकडून विचारपूस करावी लागते। मुख्य रस्त्यापासून दोन्ही प्रवेशद्वार बरेच आत आहेत आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये दिशादर्शक फलक नाहीत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। प्रवाशांनी मागणी केली आहे की स्टेशनचे मुख्य प्रवेशद्वार जय हिंद चौक आणि पोस्ट ऑफिस चौकात लावावे किंवा त्या ठिकाणी मोठे आणि स्पष्ट दिशादर्शक फलक लावावे, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळेल। बडनेरा रेल्वे स्टेशनच्या या सौंदर्यीकरणाचा उद्देश प्रवाशांना चांगला अनुभव देण्याचा आहे, परंतु प्रवेशद्वाराच्या या समस्येमुळे प्रवाशांना त्रास होत आहे। करोडो रुपये खर्चूनही जर प्रवाशांना साधी सुविधा मिळत नसेल तर या विकास कामाचा नेमका काय उपयोग असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। गणेश विसर्जनाच्या वेळी गडगा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर 2 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर शोधण्यात बचाव पथकाला यश आलं आहे। ही घटना नेमकी कशी घडली आणि प्रशासनाने यावर काय पावले उचलली पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। गडगा नदी जिथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह असतो, पण यावेळी याच नदीत एक दुर्दैवी घटना घडली। 30 वर्षीय अनिल गणेश माकोडे हा तरुण गणपती विसर्जनासाठी नदीकाठी गेला होता। अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि अनिल त्यात वाहून गेला। गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली। ही माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। कुसुमकोट बुद्रुक येथील गावकरी अनिल सुखरूप परत यावा यासाठी प्रार्थना करत होते। जिल्हा शोध व बचाव पथक, आपत्ती मित्र आणि स्थानिक तरुणांनी मिळून शोध कार्य सुरू केलं। 2 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर बचाव पथकाला यश आलं। अनिलचा मृतदेह नदीपात्रात सापडला। देवानंद भुजाडे, विशाल निमकर, अर्जुन सुंदरडे, महेश मांदाडे, दीपक चिल्लोरकर, सुरेश पालवे, नागेश बेठेकर आणि साजन तारेकर या टीमने हे शोध कार्य यशस्वी केलं। ही घटना सर्वांनाच हळहळ लावून गेली। दुर्दैवी घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते की कोणत्याही धार्मिक विधी असो, आपण निसर्गाच्या नियमाचे पालन केले पाहिजे आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे। प्रशासनाने केलेल्या या प्रयत्नाचे कौतुक करायलाच हवं। या घटनेने गणेशोत्सवावर एक दुःखद सावट आला आहे।
स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानाला खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणत धामणगाव रेल्वे नगर परिषदेने एक आदर्श उदाहरण निर्माण केलं आहे। शहरातील स्वच्छतेसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आज नागरिकांनीच गौरव केला आहे। पाहूया हा खास वृत्तांत। स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी धामणगाव रेल्वे नगर परिषद पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे। स्वच्छ शहराचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची पोचपावती जणू नागरिकांनी दिली। गणेशोत्सवादरम्यान नगर परिषदेने घरोघरी जाऊन निर्माल्य कलश संकलित केले। त्यामुळे हार, फुले आणि इतर पूजेचं साहित्य योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आलं। अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात कृत्रिम तलाव तयार करून नागरिकांना गणेश विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली। नागरिकांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि अंदाजे 500हून अधिक मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले। यावेळी कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। शिवाय लकी ड्रॉ काढून भेटवस्तू देण्याची घोषणाही नगर परिषदेने केली। दरम्यान काही नागरिकांनी रामगाव रोडवरील पुलावरून पाण्यात गणेश विसर्जन केल्याने मूर्तींची विटंबना झाल्याचे चित्र दिसून आले। ही बाब लक्षात येताच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। आपली हद्द नसतानाही त्यांनी सर्व मूर्ती पाण्यातून बाहेर काढून योग्य ठिकाणी त्यांचे विसर्जन केले। त्यांच्या या समर्पित कार्याबद्दल धामणगाव रेल्वे येथील नागरिकांनी मुख्याधिकारी पूनम कळंबे, आरोग्य निरीक्षक आकाश सोनेकर आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी प्रमोद कळू, रणजित पाटेकर, विनोद तिरडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। खरोखरच नगर परिषद कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यांच्या या प्रशंसनीय कार्यामुळे शहराची स्वच्छता तर राखली गेलीच, पण पर्यावरणाचेही रक्षण झाले। नागरिकांनी केलेल्या या सत्काराने त्यांचे मनोबल निश्चितच वाढले असेल। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे वडाळी देशमुख आणि पणज गावाच्या मधोमध असलेल्या शहापूर मृदक प्रकल्प पूर्णपणे भरला असून तो ओव्हरफ्लो होत आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख आणि पणज गावांच्या मध्ये बोर्डी नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेला हा शहापूर बृहत प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे। हा प्रकल्प पाटबंधारे विभागाकडून या भागात पाणी उपलब्ध व्हावं, बोरवेल्स आणि विहिरींची पातळी वाढावी या उद्देशाने उभारण्यात आला होता। या प्रकल्पाचा पाणी साठवण क्षमता 7.79 दशलक्ष घनमीटर असून तो 1373 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देतो। गेले 2 महिने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हे धरण कधी भरणार याची आतुरतेने वाट बघत होते। आज अखेर हे धरण 100% भरून ओव्हरफ्लो झालं आहे। त्यामुळे नदी नाल्यांना पाणी आलं असून संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे। धरणातून वाहणारा पाण्याचा मनमोहक धबधबा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठी गर्दी करीत आहेत। गणपती विसर्जनासाठी आलेले भाविकही हे दृश्य पाहण्यासाठी थांबत आहेत। हे धरण पूर्ण भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे। या पाण्यामुळे त्यांच्या शेतीला मोठा फायदा होणार असल्याचं ते व्यक्त करत आहेत। मी वडाळी देशमुख येथील शेतकरी अविनाश वामनराव खलोकार, तालुका अकोट, जिल्हा अकोला। आमचा ड्राय झोनमध्ये भाग होता। विहिरी बोर सर्व फेल गेले होते। आमची तर शहापूर बृहत प्रकल्प झाला आहे, ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। आमच्या शेतीला वरदान मिळून आमची तर हरित क्रांती होणार आहे। पणज बोचरा येथील उपसरपंच रुपाली ओमप्रकाश शेंडे, आमच्या गावातील पणज व वडाळी मध्यभागी जे धरण आहे तेथील पाण्याची पातळी वाढलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे। आधी 2 ट्यूबवेल मारूनही पाणी होते, आता केळीचे प्रमाण वाढलेले आहे। शहापूर बृहत प्रकल्प हा अकोट तालुक्यात स्थित असून 6 तारखेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे व या प्रकल्पात 7.79 दलघमी एवढा पाणीसाठा झालेला आहे। शहापूर प्रकल्पाच्या या यशाने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। या प्रकल्पातील पाणी त्यांच्या शेतीसाठी नवीन संजीवनी ठरेल अशी अपेक्षा आहे। संत्रा उत्पादकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळावर निसर्ग कोपलाय। मुसळधार पावसामुळे संत्रा गळतीचे मोठे संकट निर्माण झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत।
या संदर्भात शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी विभागाला निवेदन देऊन तात्काळ मदतीची मागणी केली आहे। अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका सर्व महसूल मंडळांना बसला आहे। मात्र उमरा महसूल मंडळावर याचा सर्वाधिक परिणाम झाला। येथील प्रमुख पीक म्हणजे संत्रा। गेल्या 2 वर्षांपासून संत्रा उत्पादकांवर संकटाचा डोंगर कोसळत आहे। गेल्या मृगबहाराच्या संत्र्यांवर अवकाळी पावसामुळे ताण तुटला होता आणि फलधारणा झाली नव्हती। त्यामुळे शेतकऱ्यांची आशा फक्त आंबिया बहारावर होती। मात्र या दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आंबिया बहारालाही मोठा फटका बसलाय। संत्रा झाडावरील फळांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली असून जवळपास 2000 हेक्टर क्षेत्रातील संत्रा बागा बाधित झाल्या आहेत। यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य डगमगले असून अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत। या परिस्थितीत उमरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे। निवेदनावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। दिनांक 6/9/2025 रोजी आम्ही समस्त कास्तकार येदलापूरवासी परिमंडळ उमरा तालुका अकोट जिल्हा अकोला यांनी कार्यकारी दंडाधिकारी अकोट तहसीलदार तसेच कृषी अधिकारी अकोट वशे साहेब यांना निवेदन दिले आणि परंतु 1 ते 1.5 महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे संत्रा आंबिया बहार खूप गळलेला आहे। शासनाला आम्ही विनंती केली की त्यांनी इथं यावे, दखल घ्यावी आणि ते वशे साहेबांनी असे सांगितले की आम्ही वरिष्ठ टीम बोलावली आहे PQVची, ते अजूनपर्यंत कास्तकाऱ्या बांधावर पोहोचलेली नाही आहे। तरी शासनाला एकच मान्य आहे की आम्हाला सर्वत्र उमरा मंडळाला कमीत कमी हेक्टरी 2 लाख रुपये मदत करावी, अन्यथा आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे। तरी सरकारने याच्यावर जातीने लक्ष द्यावे हीच आमची समस्त कास्तकारांची विनंती आहे। मी उमरा मंडळमधील अल्पभूधारक शेतकरी सुरेश भायवार, माझ्याजवळ 3 एकर शेती आहे आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे मे महिन्यातला मृगबहार गेला आणि आता ऑगस्टपासून जो पाऊस सुरू आहे तो आंब्यासाठी घातक झाला आणि सगळी फळबाग झाली। शासनानं कमीत कमी बांधावर येऊन हे करायला पाहिजे, पंचनामे करायला पाहिजेत। मदत राहिली वेगळी पण पंचनामे तरी अजून करण्यासाठी कोणी आलेलं नाही आहे। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं मोठं संकट आलं आहे। शासनाकडून तातडीने मदत मिळाली नाही तर या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानासमोर फासेपारधी समाजाचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। यवतमाळमधील ही बातमी आहे। आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। या आंदोलनाबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कानू। राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानासमोर फासेपारधी समाजाने जोरदार आंदोलन केलं। श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली अचानक निघालेल्या या मोर्चाने उईके यांच्या निवासस्थानी धडक दिली। यावेळी आंदोलकांनी फासेपारधी समाजाच्या विविध मागण्या सरकारकडे मांडल्या। संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी यावेळी सरकारवर गंभीर आरोप केले। त्यांच्या मते मंत्रालयातील स्तरावरील अधिकारी त्यांच्या प्रश्नांबद्दल उदासीन आहेत आणि फासेपारधी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची हेळसांड करतात। आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये E-क्लास जमिनीचे पट्टे, स्वतंत्र फासेपारधी पॅकेजची निर्मिती, आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तसेच घरकुल योजनांचा समावेश आहे। विशेषतः अमरावती येथील धारणी प्रकल्पात पारधी पॅकेजचा जो शासकीय निधी अद्याप वितरित झालेला नाही तो त्वरित देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। GR जे आहे त्या GR मध्ये स्पष्ट आहे का फासेपारधी समाजाचा विकास झाला पाहिजे, फासेपारधी समाजाला घरकुल मिळाले पाहिजे, फासेपारधी समाजाला 1 लाख जमिनी मिळाल्या पाहिजे, फासेपारधी समाज आर्थिक विकास महामंडळ तयार झालं पाहिजे आणि फासेपारधी समाजाच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी 15 कोटी रुपये असे सुद्धा प्यारा तयार करून त्यांचं आदिवासी विकास विभागातले काही आदिवासी उपसचिव असेल, काही कर्मचारी असेल ते तुच्छ नजरेचं वागणूक दिलं आणि मला 353ची धमकीसुद्धा दिली। मला असं बोलले का इथं थांबू नका असं सुद्धा मला धमकी दिली। म्हणून आज इथे जोपर्यंत आमची मागणी आणि आमच्या ते फाईल तिथं पडलेले आहे जोपर्यंत ते फायला क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे आणि आमचे जे आदिवासी मंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते आमची दखल आजच्या आज घेतीलच अशी मला वाटते। नाही तर आम्ही आज इथंच जेवण करणार आहे, इथंच झोपणार आहे। तर अशा प्रकारे फासेपारधी समाजाने आपलं आंदोलन सुरू ठेवलं आहे। आता सरकार त्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यावर आमचं लक्ष असेल तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।
यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात एका धार्मिक कार्यक्रमात खीर खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा झाली आहे। विषबाधा झालेल्यांपैकी बहुतांश लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात एक दुःखद घटना घडली। एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान मेजवानीत खीर खाल्ल्याने 25 ग्रामस्थांना फूड पॉइझनिंग झाले। यात अनेक लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे। मेजवानीनंतर काही वेळातच ग्रामस्थांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला। यानंतर तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। सुरुवातीला काही जणांची प्रकृती गंभीर होती, मात्र डॉक्टर अजित चंदेल यांच्या वेळेवर उपचारामुळे सर्वांचा जीव वाचला। सध्या सर्व बाधित रुग्णांवर पुसद येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलत खबरदारी म्हणून गावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नामदेव सरकुंडे यांनी पावसाळ्यात जलजन्य आजार आणि अन्न विषबाधेचे प्रमाण वाढते, त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता आणि आहाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे। आरोग्य विभागाच्या जलद प्रतिसादामुळे सर्व बाधितांची प्रकृती आता स्थिर आहे। अशा घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनी पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। बुलढाणा शहरातील कोर्ट रोडवरील BSNL ऑफिसच्या 300 फूट उंच टॉवरवर एका शेतकऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। राजू भीमराव काकडे नावाच्या या शेतकऱ्याने आपल्या मागण्यांसाठी चक्क टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत बुलढाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना खाली उतरवलं। राजू भीमराव काकडे हा शेतकरी एडगाव येथील रहिवासी आहे। त्यांची जमीन धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली आहे आणि जी काही उर्वरित जागा शिल्लक आहे त्या जागेवर नगरपालिकेने सौंदर्यीकरणाचं काम सुरू केलंय। याच कामाला राजूचा पूर्ण विरोध आहे। राजूची मागणी आहे की नगरपालिकेने त्याच्या शिल्लक राहिलेल्या जागेत कोणतेही काम करू नये। याच मागणीसाठी तो इतक्या उंच टॉवरवर चढला होता। पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने त्याला खाली उतरविण्यासाठी वारंवार विनंती केली आणि त्याची मागणी पूर्ण करण्याचं आवाहन दिलं। अखेर बुलढाणा पोलिसांनी त्याला समजूत घालून मोठ्या शिताफीने खाली उतरवलं। हा शेतकरी प्रशासनाकडे काय मागणी करतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आजची महत्त्वाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून रात्री आकाशात दिसलेल्या एका अद्भुत खगोलीय घटनेची। मेकर तालुक्यातील ग्रामीण भागात खंडाळा येथे लोकांनी पारंपरिक पद्धतीने चंद्रग्रहणाचे स्वागत केले। पौर्णिमेच्या रात्री घडलेल्या या घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। हे दृश्य आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील। येथे लोकांनी पारंपरिक पद्धतीने चंद्रग्रहणाचा अनुभव घेतला। रात्री 9:58 चंद्रग्रहण सुरू झाले आणि मध्यरात्री 11 वाजता चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीत आला। यावेळी चंद्र पूर्ण लाल रंगाचा दिसत होता, ज्याला ब्लड मून असेही म्हणतात। हे चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी घडले, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या बरोबर मध्ये येते। यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे चंद्राला लालसर चमक मिळते। अनेक ग्रामीण भागांमध्ये लोकांनी परंपरेनुसार ग्रहण सुरू होण्यापूर्वी जेवण केले आणि ग्रहण संपेपर्यंत घरातच थांबले। चंद्र लाल रंगाचा झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती। ही एक अविस्मरणीय खगोलीय घटना होती, जी अनेक वर्षांनी पाहता आली।
तर अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातही लोकांनी ब्लड मूनचे अद्भुत दृश्य अनुभवले। अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने या घटनेला प्रतिसाद दिला। आज आपण जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त लातूरमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत। लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक महत्त्वाचा संदेश दिला। लातूर येथील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने उपस्थित होते। त्यांच्यासोबत संजय राजोडे, संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे, संचालिका माधुरी बावगे आणि प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि सुविधांची माहिती दिली। त्यानंतर संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टरचे डॉक्टर म्हणजे फिजिओथेरपिस्ट आहेत। त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी 4 महत्त्वाचे मंत्र दिले। वचनबद्धता म्हणजेच कमिटमेंट, सातत्य कन्सिस्टन्सी, आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स आणि चांगले संबंध गुड रिलेशनशिप। त्यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता ते स्वीकारून पुढे जाण्याचा सल्ला दिला। डॉक्टर लहाने म्हणाले, अपयश पचवता येणारी माणसे जीवनात यशस्वी होतात। यावर्षीच्या जागतिक फिजिओथेरपी दिनाचे ब्रीदवाक्य हेल्दी एजिंग म्हणजे सदृढ आयुष्य असे होते। या दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का राऊत आणि निशाद सय्यद यांनी केले, तर आभार डॉक्टर अखिलेश बिवलकर यांनी व्यक्त केले। डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्या या प्रेरणादायी भाषणातून आपल्याला हे शिकायला मिळते की यशस्वी होण्यासाठी फक्त प्रयत्न करणे पुरेसे नाही, तर अपयशातूनही नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवावी लागते। पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। गडचिरोली पोलिसांनी एक मोठं यश मिळवलं आहे। अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे। महाराष्ट्र सरकारने या माओवाद्यावर 2 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं। गडचिरोली जिल्हा माओवादग्रस्त म्हणून ओळखला जातो, जिथे माओवादी नेहमीच सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात आणि सुरक्षा दलांवर हल्ले करतात। मात्र पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकाने एक गोपनीय मोहीम राबविली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे यांच्या नेतृत्वात जवानांनी हैदराबाद मधून एका जहाल माओवाद्याला अटक केली। शंकर उर्फ अरुण एर्रा मिच्चा, वय वर्ष 25, राहणार बांदेपारा, जिल्हा बिजापूर, छत्तीसगड असं या माओवाद्याचं नाव आहे। त्याची चौकशी केल्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये कापेवनचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचं समोर आलंय। यामुळे त्याला अहेरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई माओवाद्याविरोधाच्या लढाईत एक महत्त्वाचं पाऊल आहे। या घटनेमुळे इतर माओवादी कारवायावरही नक्कीच परिणाम होईल। आता अधिक तपास सुरू असून पोलीस या प्रकरणात आणखी काय माहिती उघड करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। वीज कोसळल्यामुळे एका शेतकऱ्याच्या गोट्यासह 4 गायीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून त्याच्यावर आभाळच कोसळला आहे। पाहूया या घटनेची सविस्तर माहिती। ही दृश्य नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील आहेत। रविवारी रात्री मुदखेड तालुक्यासह परिसरात विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला। याच दरम्यान डोंगरगाव येथील शेतकरी किसनराव व्यवहारे यांच्या शेतातील गोठ्यावर अचानक वीज कोसळली। ही वीज इतकी पॉवरफुल होती की काही क्षणातच संपूर्ण गोठा पेटून खाक झाला। या दुर्दैवी घटनेत गोठ्यात बांधलेल्या 4 दुभत्या गायी आणि 2 वासरं जळून खाक झाली। धुरांचे लोट आणि आगीची भीषणता पाहून परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत सारं काही संपलं होतं। या आगीत गोठ्यासह ठिबक सिंचन संच, फवारणीचं साहित्य, जनावरांसाठी ठेवलेला चारा आणि इतर साहित्यही जळून खाक झालं।
या घटनेत शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। या घटनेमुळे किसनराव व्यवहारे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी ते करत आहेत। एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याचं दुर्दैवी चित्र आपण पाहिलं। या घटनेमुळे शेतकरी किसनराव व्यवहारे याच्यावर मोठे संकट कोसळलं आहे। अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारकडून तातडीने मदत मिळणं गरजेचं आहे। नांदगाव शहरात आज वाहतुकीचा कोळंबा झाला की नागरिकांचा बेजबाबदारपणा हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे। शहराच्या मुख्य रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वर अनधिकृत पार्किंगमुळे तब्बल 3 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या। यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे। नांदगाव शहरातील जैन शाळा आणि भारतीय स्टेट बँकेच्या परिसरात आज शेकडो वाहन चालकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गाड्या उभ्या केल्या। या बेजबाबदारपणामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली। हा प्रकार नवीन नाही, तर शहरात रोजचीच डोकेदुखी बनली आहे। विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळी हजारो विद्यार्थी या गोंधळात अडकले। जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे लोकांच्या संयमाचा बांध सुटला आहे। या अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे। वाहतुकीचा गंभीर प्रश्न नांदगाव शहराची ओळख बनत चालला आहे। नागरिकांना होणाऱ्या त्रासावर प्रशासन नेमके कधी जागे होणार हा खरा प्रश्न आहे। स्थानिक प्रशासनाने आता तरी कठोर पावले उचलून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे। कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहर आणि ग्रामीण पोलिसांनी यंदा गणेशोत्सव एका अनोख्या पद्धतीने साजरा केला। डीजेचा दणदणाट टाळून पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांची मने जिंकली। चला तर मग पाहूया कसा होता हा उत्साहाचा क्षण। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। इतर सर्वांचे सण पार पडल्यानंतर कर्तव्य बजावून आपल्या पोलीस बांधवांनीही हा आनंद साजरा केला। कन्नड शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने यंदा गणेशोत्सव अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। नेहमी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात व्यस्त असणाऱ्या पोलिसांनी स्वतः ढोल ताशांच्या गजरात बँडच्या तालावर मिरवणूक काढली। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनावरून यंदा डीजे पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता। त्याऐवजी पारंपरिक लेझीम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा झाला। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। या मिरवणुकीचे एकच खास आकर्षण म्हणजे महिला पोलिसांचा सहभाग। त्यांनी फुगडी खेळत आणि लेझीमच्या तालावर उत्साह वाढविला। महिला पोलिसांच्या या सहभागामुळे मिरवणूक अधिकच आकर्षक आणि भक्तिपूर्ण झाली। खरं तर समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस नेहमीच करीत असतात। लोकांचे सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी ते अहोरात्र कष्ट करतात। सर्वांचे सण पूर्ण झाल्यावर ते स्वतःचे सण साजरे करतात। छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात आला। तर पाहिलेत कशा प्रकारे पोलीस बांधवांनी आपली कर्तव्ये पार पाडत असतानाच आपल्या संस्कृतीशी असलेले नाते जपले। कर्तव्य आणि भक्ती याचा हा अनोखा संगम खरोखरच कौतुकास्पद आहे। दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत।
जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।